पाहिजे, त्याच्यासाठी मिलिटरी तयार केली पाहिजे, त्या मिलिटरीमध्ये भरती केली पाहिजे। ती जर भरती असली, पगार असला तर तो आपला जीव सुद्धा अर्पण करण, का त्याला माहित राहील का मी जर या लढाईमध्ये मेलो तर माझे पोरानं माझी बायको ही उघड्यावर पडणार नाहीये, तिला मानानं सन्मानानं या देशामध्ये जगण्यासाठी सरकार मदत करणार आहे, तिला पेन्शन भेटणार आहे। म्हणून कोणीही हा राजी खुशी बॉर्डरवर जाईल, मिलिटरीमध्ये भरती होईल आणि तिथं आपला जीव देण्याला सुद्धा मागं पुढं पाहणार नाही। आज परिस्थिती या अग्निवीरनं या देशामध्ये अशी आणून टाकली आहे का 2-3 वर्षात शस्त्र हातात घेऊन, शस्त्राचं ट्रेनिंग घेऊन आतंकवादी आपल्या देशात तयार होतील। आपला पक्ष आतंकवादी विचारसरणीचा पोषक आहे असं म्हटले जाते, लाल झेंडेवाले हे नक्षलवादी आहे म्हणून म्हटले जाते, पण आपण नक्षलवाद सोडलाय, हातात बंदूक घेणं सोडलाय, आपण महात्मा गांधीचा अहिंसा स्वीकारलेला आहे, आपण बाबासाहेब आंबेडकर स्वीकारलेला आहे, त्यांनी दिलेला कायदा आपण स्वीकारलेला आहे। त्याच्यामुळे आपण अहिंसात्मक पद्धतीने लढे देतो, आंदोलन करतो आणि रस्त्यावर उतरतो, मोर्चे काढतो, आपल्या मागण्या मान्य करून घेतो। ज्या पद्धतीने शेतकरी या देशाच्या पंजाब राज्यामध्ये बसले होते, शेकडो शेतकऱ्याचे जीव त्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी गेले, पण या सरकार त्याच्या समोर झुकलं नाही, वाकलं नाही, वर्षभर वाट पाहिली। अशा मुजोर नालायक सरकार का बरं झाला आहे भाई, याचाही शोध लावण्याची गरज आहे। जरी आज तुम्हाला ताकद दिसत असेल, या लोकसभेमध्ये आपण एकत्र आलो म्हणून आपण निवडून आलो, किंवा जास्त आपल्या विचाराचे लोक निवडून आले आणि भाजप पराभूत झाली, तर एक शक्यता त्याच्यामध्ये ही सुद्धा आहे का बावनकुळे याचा प्रदेशाध्यक्ष आहे, बावनकुळे आणि फडणवीसनं मोदी आणि शहाला हे शब्द दिला होता तर या महाराष्ट्रामध्ये, आणि त्या योगीनं शब्द दिला होता त्या यूपी मध्ये, या दोघांमध्ये आमची सत्ता आहे, आम्ही इथं पूर्ण राजकारणाचा सत्यानाश केलेला आहे, आम्ही इथं खेळखंडोबा केला आहे, जे विकत भेटले ते विकत आणले आहे आणि इथं येणारी सत्ता आपलीच असणार आहे हे भासवलं। म्हणून मोदी आणि शहांनी मशीन ऍडजस्ट केल्या नाहीये महाराष्ट्रामध्ये, येणाऱ्या काळामध्ये मशीन ऍडजस्ट होऊ शकते आणि आपण जे अंधारात आहो का पुन्हा आपण निवडून येऊ तर त्याच्यावर सुद्धा पाणी फिरू शकते, ही शक्यता सुद्धा आहे। या पंढरपुरामध्ये मला एक म्हणायचं आहे, ज्या पंढरपुराच्या बाजूला आपलं सांगोला आहे, सांगोल्याचे आपले आमदार भाई जयंत आपलं गणपतराव देशमुख होते, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर आपण ठेवला आहे। आणि त्यांच्या सांगोल्यात ते वारल्यानंतर त्याच्या पाठीमागं अनिकेतला पाव पाडून ते बापू कोणतं पाप निर्माण केलं आहे। 50 ठोकेने एकदम ओके म्हणणे, ओके म्हणणाराच तो आहे, ज्याच्या मनगडात ताकद नाही स्वतःची पैसे कमवायची, ज्याच्या मनगडात ताकद नाही इमानदारीचे पैसे कमवायची, तो पैसे खाते म्हणजे तो शेण खाते, अन्न खात नाही। आणि हे शेण खाणारे जोपर्यंत सत्तेत जनता बसवेल ते असेच 50-50 कोटीत खपणार आहे आणि सत्ता परिवर्तन घडवणार आहे। हे सत्ता परिवर्तन जे अजित पवारनं घडवलं, जे सत्ता परिवर्तन त्या एकनाथ शिंदेनं घडवलं, आणि हे जे भाकरे 50-50 कोटी घेऊन सत्तेसाठी मंत्री व्हायसाठी जे तिथं गेले, हे तुमच्या आमच्या प्रश्नासाठी भाई गेलेले नाही, हे स्वतःच्या स्वार्थासाठी गेले आहे। हे स्वतःचे प्रश्न मोडीत काढण्यासाठी गेले आहे, स्वतःची कमाई करण्यासाठी गेले आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली लावायसाठी नाही गेले आहे। कोणताच शेतकऱ्याचा प्रश्न निकाली लावायसाठी शपथविधीला सकाळी 5 वाजता जात नाही भाई। एकही शेतकऱ्याचं आंदोलन या दोघांनी केलं नाही, एकही कामगाराचे प्रश्न सोडवले नाही। सगळ्यात मोठा मुद्दा या देशामध्ये आणि या राज्यामध्ये आहे सरकारी नोकरी। जोपर्यंत सरकारी भरती सुरू होत नाही, इमानदारीने राज्य चालू शकत नाही। या बेरोजगाराचे प्रश्न मिटत नाही, आणि जोपर्यंत बेरोजगाराचे प्रश्न मिटत नाही, या राज्याला पुन्हा जुनं वैभव मिळणार नाही। एवढं बोलतो भाई, आता तुम्ही खूप माईक ठोकून राहिले, बाकीचे प्रश्न काही बोलत नाही। अरे वेळ वेळ असं बोलून वेळ आहे की ना, वेळ बाकीचे अजून 20 लोक वेळ वेळ वेळ
जवळपास झाले आहे सगळे मुद्दे. असं नाही बोलायचं. हे अधिवेशन आहे, जाहीर सभा नाही आहे. आणि भाई 2 मिनिटात संपू, नको नको. 2 मिनिटात संपू. तर हे सगळे प्रश्न घेऊन आपला शेतकरी कामगार पक्षाची ओळख आहे. शेतकऱ्याचे प्रश्न मांडणे, कामगाराचे प्रश्न मांडणे, याच्यासाठी आपल्या अनेक नेत्याची हयात गेलेली आहे. या लढ्यामध्ये अनेक नेत्यांचे आपले जीव गेलेले आहे. अनेक नेते आदर्शवान असे आहे का जे मरून गेले ते भिकेला लागले आहे, पण दुसऱ्याच्या 2 नंबरच्या पैशाला सुद्धा हात नाही लावला. हे अभिमानाची गोष्ट आपल्या पक्षासाठी आहे. आणि हे फक्त आपल्याच पक्षाचा कार्यकर्ता करू शकते. नाही तर कामगार चळवळीत करणारे मोठमोठे मुंबईचे जॉर्ज फर्नांडिस सारखे दलाली करून दुसऱ्या पक्षाच्या शरण जाणारेही आपण डोळ्यानं पाहिले आहे. म्हणून विश्वासाचं एकच किरण या महाराष्ट्रामध्ये जो कोणता दिसत असेल तर तो शेका पक्षाचा आहे. आणि शेका पक्ष हा निर्णायक भूमिकेमध्ये आहे. शेका पक्ष आज आमदार निवडून आणू शकत नसेल तरी 10 ते 20 आमदार पाडू शकते भाई. याची जाणीव त्या आघाडीमधल्या सर्व जणांना नेत्यांना करून देण्याची गरज आहे. आपली ताकद काय आहे, आपण काय करू शकतो हे ठणकावून सांगितल्याशिवाय, कमर्शियल मांडवली म्हणजे कमर्शियल जागेची म्हणतोय मी, पैशाची नाही, पण मांडवली केल्याशिवाय हे रस्त्यावर येत नाही. नाही तर आपलं काम काढून घेते आणि बाकी मग तुम्ही जा म्हणते जिथं जायचं असं. म्हणून हे धोरण सुद्धा आपण आता 1-to-1 टॉक्स मध्ये आणलं पाहिजे. आमचं सांगा पहिले, बाकीचं नंतर पाहू. या पद्धतीने आपण बोललं पाहिजे. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आयोजन